अशीच कायम काळजी घे हो माझ्या सदाशिवाची. हो घेईन. तुम्हाला एक सांगू, मला जेव्हा कळलं की माझं लग्न होणार आहे तेव्हा मला भारी वाईट वाटलेले. पण तुम्ही माझ्या आईसारख्या आहात सासूबाई. हो का? आणि तुम्ही माझ्या आजीसारख्या. मला इथे आले ना की वाटतच नाही मी माझ्या सासरी आली आहे, माहेरीच आली असं वाटतं. असे होय? हो ना, पण मला आजी नाही म्हणायचं, मला आजी सासूबाई म्हणायचं. कसं रुबाबदार वाटतं. काय म्हणायचं? आजी सासूबाई. शाणी माझी बाई ती. चालेल, पण तुम्ही यांना शिक्षा नाही करायची. काय गो बाई तो कैवारी यांचा. काय ग सुलोचने, करशील का शिक्षा? सदाशिवास सदाशिवास जो शिक्षा करेल त्यात चटका देणार आणि शिक्षा करणार. तुम्ही माझी चेष्टा करताय ना? नाही बाळ, पण पुरुषांसमोर काही बोलता येत नाही हे सुद्धा खरेच हो. पण आपण सगळ्या बायकांनी जर चांगले करायचे ठरवले आणि पुरुषांकडे गेलो तर ते आपलं ऐकतील. बाई माझे, ही अगदी आजे सासऱ्यांसारखी पुढारीच दिसते. हा? म्हणजे काही नाही, तू आता जा घरी. मी घरातल्या मोठ्यांशी बोलून सदाशिवाच्या जेवणाचे पाहते. तुझ्या मनातली तगमग कळते हो मला. साऱ्यांसाठी धावायचे असते तुला. चांगले, खरंच चांगले. सान्यांचे नाव फार मोठे करशील. जे करण्यासाठी मी, तुझी आई इतके धडपडतो आहोत ते सारे तू करून दाखवशील, खात्री आहे हो मला. बरे, तू इथे आली आहेस हे तुझ्या घरच्यांना ठाऊक आहे? नाही, तुम्ही देवळात सांगितलं की नदीजवळच्या अंधाऱ्या खोलीत त्यांना डांबून ठेवलंय. मी तशीच त्यांच्याकडे गेले आणि त्यांची समजूत काढून इकडे आले. बरे, आता घरी जा हो आणि सांग सारे आईस. हो. नमस्कार करते. औषवंत हो. असू दे असू दे. थांब थांब, हे घे. लाडू आहेत, किती हवे तेवढे घे. एकच पुरे. बरे, सांभाळून जा हो. हो, येते मी. शाणी आहे हो पोर. आता काय तुझ्या सहवासात असणार आहे. अरे तिकडे 3 डोक्यांचा राक्षस आहे म्हणे. अरे मोठे मोठे लोक तिकडे जायला घाबरतात. काय रे नानू? राम 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 राम. आई आई अप्पा, मला इथं नाही थांबायचं. राम 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 राम. अहो चला, निघायचे ना. कुठे? कुठे म्हणजे काय? सदाशिवाकडे. अजिबात नाही. बाई, असे बोलवते तरी कसे हो तुम्हास? तिथे नदी जवळच्या घरात एकटाय माझा सदा. भुकेजला असेल हो माझं बाळ. त्यात तिथे मिट्ट काळोखात कसले कसले आवाज येत असतील, सावल्या दिसत असतील, आणि एखादे जनावर असले म्हणजे. असू दे, चांगली अद्दल घडेल त्याला. बाई माझे, का असे वागता हो? का असे वैऱ्यासारखे वागता माझ्या बाळाशी? मी वैरी? मग मान्य आहे, मान्य आहे, चूक झाली त्याच्या हातून. पण म्हणून काय नदीवरच्या घरात डांबून ठेवायचे का माझ्या बाळाला? बाळ 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 बाळ, याद राखा, पुन्हा बाळ म्हणाल त्याला तर. हो, असे काय करताय? माडीवरच्या खोलीत असला तर ओरडल्यावर निदान धावत जाऊन पाहता तरी येते. आता तिथे ओरडला, रडला, एखादे जनावर चावले त्यास तर कसे कळायचे आपल्याला? मी सांगून ठेवते, माझ्या सदाला काही झाले ना तर माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन मी काहीतरी. काहीतरी बोलू नका. तुम्ही काहीतरी करताय त्याचे काय? जीवाशी खेळताय त्याच्या.
त्र्यंबक काका जागे आहेत? मला नाही ठाऊक. अहो अहो कुठे निघालात? अहो ऐका तरी माझे. अहो मामांजींकडे काय आलाय? सदाशिवाकडे जायचंय ना? काय झाले? तुम्ही बोलत का नाही आहात? भीती गेली नाही का तुमची? बरे ते जाऊ दे. तुम्ही आधी ही केळी खाऊन घ्या. घ्या आणि पटकन खा. मलाही खूप भूक लागली आहे. मी काही खाल्ले नाहीये. अहो पण तुम्ही का काही खाल्ले नाही? अहो एवढे सुद्धा ठाऊक नाही का तुम्हास? नवऱ्याने खाल्ल्याशिवाय बायकोने खायचे नसते. नाही नाही, मला हे काही पटत नाही. हे घ्या, तुम्ही खा आधी. नाही नको, तुम्ही खा. नाही तुम्ही खा आधी. अहो घ्या ना तुम्ही. अहो घ्या, तुम्ही खा आधी. अहो घ्या तुम्ही. अहो घ्या तुम्ही. तुम्ही बसा भांडत, मीच खातो. तू काय केळी खातो? भूक आम्हाला दोघांना लागली ना? तू जेवून आलास ना घरून? तुम्ही भांडताय तर मी काय करू? अहो भांडू नका, आपण सगळे मिळून खाऊ. हा हे घ्या, हे घ्या, तुम्ही घ्या. आणि हा गणपत साल कचरा कुंडीतच टाकायची. रस्त्यावर टाकू नकोस हा, नाही तर कोणीतरी त्याच्यावरून घसरून पडायचं. अगो बाई, पोरं इकडे कशी? एवढ्या रात्रीची? अरे सदा, काय प्रकार काय हा? ते मला सोबत करायला आले आहेत. हो, ते ह्यांना अंधाराची भीती वाटते ना, मग तुम्ही यांना सारखं सारखं का अंधारा खोलीत कोंडून ठेवता? भीतीने आहोंना काही झाले तर? सावर स्वतःला नर्मदे. आई, का ग हे असे आमच्या नशिबी? रूपा गुणाची काही कमी नाही, तरी माझे हे असे झाले. आणि उमेचे ते तसे. खरंच काहीच मार्ग नाही का ग? नशिबाच्या हातातले खेळणे होऊनच जगायचे का बायकांनी? परावलंबित्वामुळे घडते हो हे सारे नर्मदे. बायका पुरुषांवर अवलंबून असतात, त्याचेच हे फळ.
मग बायकांनी स्वावलंबी का होऊ नये? दोन 3 महिन्यांनी लहान मी तुमच्यापेक्षा. अहो सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही माझे पालक आहात आणि मी नवरदेव. करा. हे पाया पड. सुखी राहा. उठ 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 ना. ही अशी मेलेली बायको. येऊ दे हिला घरी, चांगलीच वटणीवर आणते. काय बाईतरी ती पोरगी नमस्कार करायला तयार नाही. वाक म्हटलं तर वाकतच नाही. चेहऱ्याकडे बघून असे वाटते आत्ता प्राण सोडते की काय. काय बोलणार सासूबाई? जुलमाचा रामराम कितीही पत्करला तरी प्रत्येकास हसून नाही हो साजरे करतायत. परंतु मला वाटते हळूहळू रुळेल ती. ती ढालगस चंदा तिला रोळू देईल काय तिकडे. तिच्या उरावर बसायचे वाटच बघतीये ती. मार्गी मैसून. सासूबाई मी आलेच हो. हो तू आलीस? पण आता देवी आईने कौल दिलाय ना, तर सगळे चांगलेच होईल. ज्याने घेतलं त्याची राख झाली. आता नसते पराक्रम नकोय. आता बयोच्या लग्नाच्या तयारीला लागा. तेही आता 15 दिवसावर आले. हो बापू. नुसते होय नकोय. तुझा राधे बरोबरचा आबोला आणि तिच्या हातचे जेवणार नाही हा पण विसर्जित करा. तुझ्या पायी बेचव जेवणाची शिक्षा आम्हाला नको आहे. आता झाले गेले विसरून बायकांना क्षमा करूया. हो बापू. उमेशच्या लग्नाचे दडपण होते पण तिची पाठवणी झाली. आता तिचे जगणे मरणे तिच्या पतीनुसार. आपली जबाबदारी संपली. ती आणि तिचे नशीब. आता उमाचा विषय काढून तोंडे वाकडी नकोत. चेहरे आनंदी ठेवा. आज रात्रीचा स्वयंपाक राधे तुझ्या हातचा हवा. चला लागा कामाला. थांबा. बयोची आई, उमेचा जास्त विचार करू नका. वल्लभ पंत काळजी घेतील उमेची. हा आता काही दिवस जड जाईल तिला,
पण हळूहळू सावरेल ती. मुलांना आंघोळी घाला. दिवसभर धावपळ झाली आहे त्यांची. आंघोळ केली की शीण जाईल त्यांचा. अहो अहो कसे अगदी स्वप्नात असल्यासारखे वाटते मला. लग्न झाले हो माझे. मी अगदी रुबाबदार दिसतोय नाही? हो तर चंदा देना सांगून तुमची दृष्टच काढायला सांगतो. छान खेळ. अरे वा, तुम्ही पण आलात? तुम्ही येताय का लगोरी खेळायला? हो तर म्हणून तर आलो आहोत. आता बघाच तुम्हाला आम्ही हरवतो की नाही. तसे नाही, आपण आधी अडमतडम करून संघ पाडू, मग बघू की कोण हरत ते. हो हो चालेल चालेल. चला पण सगळ्यांनी आधी गोल करा. चला 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 चला. अडम तडम तडतड बाजा हुक्का तिक्का लेश माठ करवंद डाळिंब फुलला आपला गणपत सुटला. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. ला 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 ला. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सासूबाई कुठे? आईला बरं वाटत नाहीये, ती झोपलीये. त्यामुळे रात्री ती जेवणार नाहीये आणि मलाही फारशी भूक नाहीये. पण पुरुषांना लागेलच ना सगळे चारी ठाव. 2 दिवस नीट जेवण झाले नाही तर लगेच फरमान सोडले. राधे, तुझ्याच हातचा स्वयंपाक हवाय बाई त्यांना, तेव्हा तूच कर. मीही तशी दमलीच आहे. मा तिकडे काय करत असेल? फार काळजी वाटते तिची. आता काय उपयोग आहे काळजी करून? जेव्हा करायला हवी होती तेव्हा बरोबर उलट्या वागलात तुम्ही. गप्प बस. आणि ही राधा का काहीच बोलत नाहीये? हिच्या तोंडाला का कुलू? हे पहा, भरल्या घरात मला रडारड नकोय. काहीही वाईट झालेले नाही उमेच.
पप्पा काय झालं? सगळं ठीक आहे ना? अरे कसलं ठिकाणी कसलं काय, नसता ताप झालाय डोक्याला इथे. अहो पण झालं काय? ते सगळं तुला सविस्तर नंतर सांगतो. तू आधी धावत जा आणि त्र्यंबक काका आणि जोगांना सांग की उमा परचूर यांच्याच घरी आहे. आम्ही थोड्याच वेळात घेऊन येतो तिला. जा तू लवकर. बस बरं. तुम्ही अगो दार उघड. अगो दार उघड कार्टे. लाज कशी वाटत नाही तुला पळून आलीस ते? अगो आमच्या अब्रूचे खोबरे गावभर वाटायचे असे ठरवूनच आलीस का? पण मी आहे ना खमकी. तू दार तर उघड. बघ कसे फोडून काढते तुला. अहो अहो काय बोलताय हे? हा काय उपाय झाला का? जरा प्रेमाने बोला तिच्याशी. वेळ जाऊ दे जरा. थोडी शांत होऊ दे. हो अहो काय शांत होऊ दे? लग्न झाले ना तिचे. आधीचे ठीक होते. आता आमची मुलगी नव्हे ती. जोगांची सून आहे. तेव्हा इथे थारा नाही तिला. चांगले हातपाय बांधून जोगांच्या अंगणातच सोडून येणार आहे तुला. दार उघड. अहो काकू अति करू नका. जीवाचं काही बरं वाईट केलं म्हणजे? नाही असे काही व्हायचे नाही. हो यात बयो आहे तिच्या सोबत. पवित्र जीव आहे हो तुमची बयो. ती यात असताना काही अघटित व्हायचे नाही. उमे उमे दार उघड. दार उघड उमे. उमे दार उघड. उमे उमे बाळा शुद्धीवर. उमे उमे शुद्धीवर ये. हे घे पाणी पी. शुद्धीवर ये बाळ. आजी मला मला आजी हवी. हो हो मी बोलवते. इथेच येत्या जवळ. तुझ्या अगदी जवळ आहेत बाळा. कशाला हवे जवळी बॅन? उमा आता आपली राहिलेली नाहीये. बाहेर काढायला. जोगांकडे रवाना करा सासरी. ते तिचं घर ते बघतील काय करायचं ते. न्या तिला. उमे उमा अगो रडू नकोस. अहो सोडा तिला. जाऊ दे तिला सासरी. काय म्हणणे आहे तुमचे? मोठी हाताची पताका फडकवून दाखवताय. उमेला इथे ठेवून घेण्याचा बेत करत असाल तर खपवून घेणार नाही सांगून ठेवतो. तुमची कोणतीही सुधारकी थेर मला सांगायची नाहीत. मला थोडा वेळ द्याल का पोरीशी बोलायला? भाऊजी पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते. तुमचा हा कांगावखोर आवाज जगावर चढवायचा, माझ्यावर नाही. बऱ्याच गोष्टी आहेत मी लग्न करून या घरात आले तेव्हापासूनच्या. बोलायला लावू नका मला भाऊजी. मला उमेशी एकटीशी बोलायचंय. जा तुम्ही सगळ्या. ईश्वराची किंमत कळावी म्हणून. आता तूच बघ. मी, सुभद्रा, राधा, नर्मदा वरवर सगळ्या सुखी दिसतील, पण प्रत्येकीच्या दुःखाचा रंग वेगळा असतो. त्यामुळे तुझे औषध मला आणि माझे बयोला असे नाही नको होत.
प्रत्येकीला आपापला मार्ग आपणच शोधावा लागतो. तुझे हे वागणे पळपुटेपणाचे लक्षण आहे. पुरुष याला बंडाचेही नाव देतील आणि सासरी तुझा छळ होण्याला हे एवढे एक कारण पुरेसे. घाबरवत नाहीये तुला, वास्तवाची जाणीव करून देते. आयुष्यात पळवाट अवलंबू नकोस. पळवाटा स्वार्थी पुरुष अवलंबतात. जी संकटांना तोंड देते ती खरी सक्षम स्त्री असते. दैवाने फटकारले तरी स्वकर्तृत्वाने निस्तरते ती खरी स्त्री. तुझ्या नशिबी म्हातारा नवरा आला. बाळकृष्ण आला असता तर सोन्याहून पिवळे होते. पण नियतीच्या मनात तसे नव्हते हो. आता जोगांचे घर हाच तुझा स्वर्ग. अगो, नरकाला स्वर्ग बनवण्याची ताकद फक्त स्त्रीमध्ये असते. हे लक्षात ठेव आणि तशी वाग. तुझे आयुष्य तुलाच सावरायचे हो. हे पहा उमे, एवढा राग बरा नाही. तू खूप आदळापट केलीस, रडलीस, पळून गेलीस. पण काय झाले शेवटी? लग्न झालेच ना, आणि बायको म्हणून आता माझ्या समोर बसलीयस. तेव्हा प्रिये, मागचे सगळे विसर, डोळे पुस आणि नव्या आयुष्याला सुरुवात कर. माणसाने कायम उमललेल्या फुलासारखे असावे. आता माझेच बघ ना, माझ्या आयुष्यात काय कमी वाईट घटना घडल्या? 3 बायका मला सोडून स्वर्गात गेल्या, पण तरी मी कायम हसतमुख. रडून काही उपयोग नाही रे बाळा. नाही बाळा, नाही बाळा, नाही. आता तू माझी पत्नी आहेस, तेव्हा रडणे बंद कर. म्हणून म्हणते, केळी सोलून आणू का? सोलता यायचा दामास, मला जेवायलाच नको, भूकच मिली आमची. मी करेन ना स्वयंपाक. तू सानी सारे रे ग सानी सारे सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सागरे मागरे काका सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सागरे मागरे सानी सा. दादा, रघुनाथ, वा, छान. आधी गळे आवळायचे आणि मग गळ्यात पडायचं. मोठे बिलंदर आता. चुकले आमचे काका. शेवटी आपलं घर ते आपलं घर. आपल्या घरातल्यांनी केलेला अपमान सुद्धा बाहेरच्या उसण्या मानापेक्षा गोडच लागतो. हे खरंच कळलंय आम्हाला दादा. फार दुखले ना. चला, शेवटी अक्कलदाड आली म्हणायची. दादा, पण वहिनीला काय झालं रे? आई रागवली आणि बाहेरच येत नाहीये, आणि स्वयंपाकही झालेला नाहीये अजून. थांबा, आता येईल बघा. आता ही कशाला झाली तिकडे? मी आले हो. आता मीच करते सुग्रा स्वयंपाक. आता गंमत बघा. गंमत पण आहे काय? कोण? अगो बाई, भाऊजी तुम्ही आलात?
परंतु गोदा कुठे? ही बाई इकडे. गोदे? अगो बाई, गोदे. होय, फार आनंद वाटला हो. दे बघू त्याच्या पाठीत 2 दणके. अहो, अरे याच्या नाही त्याच्या. दादा नको, दादा नको, नको. दादा नको, दादा नको. दादा लागतो, लागतो, दादा नको. दादा नाही, दादा अजिबात मारू नका. दादा नाही, दादा नाही, दादा नाही. म्हणून मारायचं नसतं. हे मात्र बरे झाले हो. जरास मग आणखीन दे. दादा आता खरंच लागलं. काय मौज आहे बघा. गोदे, तुम्ही दूर गेलात ते फार बरे झाले. म्हणजे लांब गेलं की माणसाची किंमत कळते. गोदावरीच्या सांगण्यामुळे गेलो होतो खरा, पण अगदी चैन पडत नव्हते गो मला. काही म्हणजे काही सुधरत नव्हतं. बर. काय झाले? एकदा ना, अरे सांग तरी. अहो नुसते हसताय काय? सांगा तरी, आम्हाला सुद्धा कळू दे. हे आले ना. अगो बाई. राम 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 राम. चला, मी सोडते तुम्हाला. तुम्ही? हो, त्यात नवल वाटण्यासारखे काय आहे? म्हणजे पुरुष शूर असतात आणि बायका भित्र्या. असे कोण म्हणते? आपलेच बघा ना, तुम्ही मुलगा असून भीता आणि मी मुलगी असून घाबरत नाही. अहो पण मुलींनी असे रात्रीचे घराबाहेर पडायचे नसते. असे कोण म्हणते? सगळे. सगळे म्हणजे कोण? अहो म्हणजे मुलींचा भाऊ, बाबा, काका, नवरा सगळे म्हणतात की बायकांनी असे रात्रीचे घराबाहेर पडायचे नाही. तुम्ही माझे कोण आहात? होणारा नवरा. मग झाले तर मी तुमचे म्हणणे ऐकायला हवे ना. तर म्हणा. बयो, तुला जर अंधाराची भीती वाटत नसेल तर तू रात्री बाहेर पडू शकतेस, किंवा तुम्ही माझ्या बाबतीत रात्री बाहेर पडायचीच नाही असा नियमच करू नका. सगळ्या प्रश्नांवर तुमच्याकडे उत्तर कशी काय असतात? काय झाले? माझ्याकडे काही बटव्यात ठेवलेली नसतात, पण मी शोधते आणि मग मला सापडतात. चला आता लवकर, नाहीतर इथेच सकाळ होईल. हो चल. चला. सुख दुःखाचे वाटप सुद्धा व्यवस्थित होते. म्हणजे दुःख विभागले जाते आणि सुख द्विगुणित होते. काय चला, खूप आनंद वाटला. तुम्ही आपली चूक सुधारलीत आणि परत आलात. पण काका, सुलोचनेस खात्री होती हे दोघे परत येतील म्हणून. बर का, चूक सुधारायला सुद्धा मोठं मन लागतं हो. पण खरं सांगू का काका, चूक करण्याचे धाडसही गोदेचे आणि सुधारण्याचे धाडसही गोदेचेच हो. मी आपला मम म्हणणारा. हो, त्यात काय नवीन सांगितलेस? बायकोचा पदर तू सोडणार नाहीस हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. काय हा? चला, मन भरले अगदी. कावेरी बाई, आता एखादं गाणं म्हणा, म्हणजे दुग्ध शर्करा योग लाभेल.
अहो लाजताय काय म्हणा. हो काय कित्येक वर्षात गाणं म्हटलंच नाही ना. म्हणूनच आज म्हणा. आमची अवज्ञा करणार आहात का? नाही म्हणा. नाही. हो मग प्रयत्न करते. गायची उब गोड लाभते मनाला, ज्यास मिळे अशी आई साता जन्मांची पुण्याई, तिच्यासाठी थांबलेत देवरावळी. चल येते मी. चला निघूया. अहो दचकू नका.